मित्रांनो, रस्त्यावरून जाताना तुम्ही कधी नोटीस केले का? मारुती सुझुकीची बलेनो आणि टोयोटाची ग्लांझा किंवा मारुती सुझुकीची अर्टिगा आणि टोयोटाची रुमियन या गाड्या इतक्या एकसारख्या का दिसतात? कंपनी वेगळी, नाव वेगळं, पण गाडीचं मॉडेल एकच असू शकतं का? हा प्रश्न तुमच्याही मनात पडलाय ना? चला तर मग या व्हिडिओमधून अगदी सोप्या भाषेत यामागचं खरं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. मित्रांनो, याला ऑटोमोबाईल भाषेत म्हणतात ग्लोबल पार्टनरशिप किंवा रिबिजिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर गाडी तीच, इंजिन तेच आणि मजबूती सुद्धा तीच, फक्त शोरूम वेगळं आणि गाडीवरचा कंपनीचा शिक्का वेगळा. यालाच म्हणतात रिबिजिंग. टोयोटा आणि सुझुकी या दोन मोठ्या जपानी कंपन्यांनी हात मिळवणी केली आहे. करार काय आहे? सुझुकी त्यांच्या लहान आणि यशस्वी गाड्या बलेनो असेल, अर्टिगा असेल या टोयोटाला देते. त्या बदल्यात टोयोटा त्यांचे हायब्रिड तंत्रज्ञान सुझुकीला शेअर करते. मग यामध्ये फायदा कोणाचा? तर यामुळे दोन्ही कंपन्यांचा नवीन गाड्या बनवण्याचा संशोधनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचतो. एकाच फॅक्टरीत गाडी तयार होते, फक्त बाहेर पडताना एकावर मारुतीचा शिक्का बसतो आणि दुसऱ्यावर टोयोटाचा. आता यामध्ये नक्की फरक काय असतो? आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मग मी गाडी कोणती घेऊ? दोन्ही सारख्याच तर आहेत ना? तर मित्रांनो, फरक डिझाईन मध्ये नाही तर अनुभवात आहे. पहिला म्हणजे गाड्यांचा फ्रंट लुक. टोयोटा त्यांच्या गाड्यांचे ग्रिल, बंपर आणि हेडलाइट्स मध्ये थोडे बदल करते, जेणेकरून ती गाडी टोयोटा फॅमिलीतील वाटेल. दुसरं म्हणजे इंटेरियर. सीटचे कव्हर्स किंवा डॅशबोर्डचा रंग यामध्ये थोडा फरक असू शकतो. आणि तिसरा म्हणजे वॉरंटी. सहसा टोयोटा त्यांच्या गाड्यावर अधिक चांगली वॉरंटी देते, उदाहरणार्थ 3 वर्ष किंवा 1,00,000 किलोमीटरचा प्रवास. आणि मारुतीची वॉरंटी पॉलिसी थोडी यापेक्षा वेगळी आहे. चौथा मुद्दा आहे सर्व्हिस. मारुतीचं नेटवर्क खूप मोठं आहे, गल्लीबोळात मेकॅनिक मिळत असतो, पण टोयोटा त्यांच्या प्रीमियम सर्व्हिस अनुभवासाठी ओळखली जाते. मग आता खरेदी करताना काय बघायचं? जर तुम्हाला गाडीची रिसेल व्हॅल्यू आणि सगळीकडे उपलब्ध असलेली सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही मारुती, बलेनो किंवा अर्टिगाकडे जाऊ शकता. पण जर तुम्हाला थोडं वेगळं डिझाईन, जास्त वॉरंटी आणि टोयोटाचा प्रीमियम ब्रँड हवा असेल तर तुम्ही टोयोटा, ग्लांझा किंवा रुमियन या गाड्या निवडू शकता. गाडीचं इंजिन आणि मजबूती दोन्हीकडे सारखीच आहे, फक्त निवड तुमच्या आवडीची आणि विश्वासाची आहे. तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती गाडी जास्त आवडते? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी किरण चव्हाण ऑफिशियल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.